माहेर आणि सासर जवळ असलं ना तर खूप फायदा असतो खरंच. आणि माझं तर इतक्या जवळ आहे ना की 5 मिनिटात मी इकडे तिकडे जाणं येणं करू शकते. मला आईच्या घरी जायचं होतं आणि घरी ना आप्पे केलेले होते, म्हणजे करायचे होते. तर म्हटलं चला आता अंजूसाठी पण घेऊन जाते, कारण ना ती प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेन्सीमध्ये असं काही काही नवीन खावायची इच्छा होते आणि स्वतः केलेलं ना खायची इच्छा होत नाही. म्हणून म्हटलं चला केलेलं आहेच तर जाते तिला घेऊन. आणि तिला ना भरपूर आवडले. नंतर ना राखीचा बेबी आला होता आणि तो ना इतका गोष्टी करत आहे बघा मामीसोबत, खूप हसतो. नंतर तिकडून घरी आले आणि जे सर्वात आधी ना जेवण करायला घेतलं. सर्वांनी आप्पे खाल्ले. डुग्गूने सुद्धा जेवण करून घेतलं. नाटके तर इतके करतो ना डुग्गू, तरी जबरदस्ती त्याला खाऊ घालावंच लागतं, कारण तब्येत खराब आहे आणि औषध घ्यायची होती. औषध घ्यायला पण भरपूर नाटके असतात, असं त्याला दाबून दुबूनच औषध द्यावं लागतं. तसं तर मनाने तो चांगलं घेतच नाही. आधी घेत होता चांगलं आवडीने, पण आता काय झालं काय माहिती. पिल्यानंतर ना मग थोडंसं त्याला चांगलं वाटलं, त्याने पिलं पण. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.